नमस्कार. अन्नपूर्णा. लेखक अनामिक. अभिवाचन अनुराधा कर्वे. हल्लीच्या काळात 24 म्हणजे तसं फारच लवकर लग्न झालं होतं तिचं. कोकणातल्या एका गावात खटल्याच्या घरात राहत असलेली ती. माहेरी नारळी पोफळीच्या बागा, अस्सल हापूस दारात आणि घरामागे समुद्राची गाज. एकत्र कुटुंब असल्याने तिला भरपूर लोकांची सवय होतीच, पण घरात लहान असल्याने स्वयंपाकघरात जायची फार वेळ आलेली नव्हती. तिचं लग्न होऊन ती गेली जवळच्याच गावात. अंतराने जवळ असलं तरी शेवटी दुसरंच गाव. इथे प्रत्येक गावाची वेगळी पद्धत. नवीन गावाहून आलेल्या मुलीला बघायला पूर्ण गाव येणार आणि बायका अगदी बारीक बारीक निरखून बघणार तिला. कोणी कौतुकाने, कोणी असूयेने, तर कोणी असंच मायेने. लग्नानंतर आलेला पहिलाच सण गुढीपाडव्याचा. 2 दिवस आधी बेत ठरला. गोणीतून सामान काढून झालं. आंब्याची रास लागली. दुसऱ्या दिवशी कोणी कधी उठून काय काय करायचं याची उजळणी झाली. ती नवीन नवरी असल्यानं तिला अर्थातच लिंबूटिंबू कामं दिली होती. पण ही लगबग तिला नवीन नव्हती. जसा पाडवा जवळ आला तशी ती वेगळ्याच चिंतेनं ग्रासली. ते एकमेव कारण ज्यामुळे तिला या पंक्तीचं जेवण अजिबात आवडत नसे, ते म्हणजे बायकांची पंगत बसेपर्यंत होणारी उपासमार. लहान होती तेव्हा मुलांच्या पंक्तीत तिचं जेवण व्हायचं, पण मोठी झाल्यावर तिलाही थांबावं लागायचंच. सकाळपासून तयारीची गडबड, स्वयंपाकघरातल्या धुराने चुरचुरणारे डोळे, वाढताना वाकून वाकून दुखायला लागलेली कंबर, यांनी ती अगदी वैतागून जायची. बायकांची पंगत बसायला जवळजवळ 4 वाजायचे. मग समोर यायच्या गार भजी, उरलेल्या मोडक्या कुरडया, तळाशी गेलेला रस आणि कोमट अन्न. कितीही सुग्रास असलं तरी दमल्यानं, भूक मेल्यानं आणि गार अन्नानं तिची खायची इच्छाच मरून जायची. तरी तिथे आईमागे भुणभुण करता यायची, पण इथे भूक तर सहन होत नाही आपल्याला, मग काय करायचं? असो, होईल ते होईल म्हणत ती झोपी गेली. सकाळी 5 वाजता बायका उठल्या. अंगणात सडा पडला. 2 धाकट्या नंडा रांगोळी काढायला बसल्या. सगळ्यांना चहा फिरला आणि बायका जोमाने स्वयंपाकघरात कामाला लागल्या. चटणी, कोशिंबीर, पापड, गवल्यांची खीर, कुरडया, भजी, कोथिंबीर वडी, बटाटा भाजी, मटकी उसळ, पोळ्या, पुऱ्या, वरण भात, रस, रसातल्या शेवया आणि नावाला घावन घातलं. पटापटा हात हलत होते. फोडण्या बसत होत्या. वेळीचा चरचर आवाज येत होता. खमंग वास दरवळत होते. हिनं 2-4 सोप्या गोष्टी करून मदत केली. मध्येच पोहे फिरले. वाटी वाटी पोहे असे काय पुरणार, पण पोटाला आधार म्हणून खाल्ले. 12 वाजत आले. नैवेद्याचं ताट तयार झालं. देवाचा, वास्तूचा, गाईचा, पितरांचा नैवेद्य वाढला गेला. आता पंक्ती बसणार. ती तयारीतच होती. माझघर पुन्हा एकदा केरसुणीनं स्वच्छ झालं. ताटं मांडली, रांगोळ्या घातल्या गेल्या, पोरीसोरींनी लोटी भांडी ठेवली. मुलांची पंगत बसली. अर्धमुर्ध खाऊन मुलं उठली. तिनं खरकटं काढलं आणि माझघर पुसून घेतलं. पुन्हा ताटं मांडली, रांगोळ्या काढल्या आणि आतून सर्व पुरुष मंडळी आत आली. चला सर्व अन्नपूर्णा. आजे सासऱ्यांचा दमदार आवाज आला. तशा सगळ्या जणी बाहेर आल्या. बसा पानावर, ते म्हणाले. ही गांगरलीच. हे काय वेगळंच. आता पुरुष मंडळींची पंगत असते ना, पण सगळ्या बायका जाऊन पानावर बसल्या. हिलाही सासूबाईंनी हाताने खूण केली. ही पण अवघडून एका पानावर जाऊन बसली. आजे सासऱ्यांनी तिथूनच सर्वांना नमस्कार केला आणि पान सुपारी ठेवली. आज काय आणि रोज काय, पण या अन्नपूर्णा आपल्यासाठी जेवण रांधतात आणि आपल्याला गरम जेवू घालतात, म्हणून आजचा मान त्यांचा. त्यांनी केलेलं गरम अन्न आधी त्यांना मिळावं म्हणून हा खटाटोप. अर्थात तो गरम घास आधी आपल्याला मिळावा हीच त्यांची धडपड असते, पण आज आपण त्यांना आग्रह करायचा. सुनबाई, तुला माहीत नसेल म्हणून सांगतो, ते तिच्याकडे बघत म्हणाले. सुनबाई,
तुझी आजे सासू एकदा अशीच उपाशीपोटी चक्कर येऊन पडली सणाच्या दिवशी. तेव्हा कुलदेवी स्वप्नात येऊन म्हणाली की जी अन्नपूर्णा राबते ती उपाशी राहून कशी चालेल. तेव्हापासून प्रत्येक पंगत ही पहिली मुलांची आणि दुसरी बायकांची असते आपल्याकडे. ती स्तिमित राहून ऐकतच होती. इतक्यात खड्या आवाजात वदनी कवळ घेता सुरू झालं. रघुवीर समर्थचा घोष झाला आणि जेवणं सुरू झाली. मुलं आणि पुरुष एक एक वाढायला आली. आग्रह कर करून भजी रस वाढला जात होता. ती अजूनही धक्क्यातच होती. गरम गरम पोटभर जेवण झालं आणि आपसुकच तिच्या तोंडून उद्गार निघाले, अन्नदाता सुखी भव.